नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी-ई-टी 2025 जी आहे, ओके. टी-ई-टी 2025 जी की 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. तर या टी-ई-टी परीक्षेकरता आपण महत्त्वपूर्ण ठरणारा मानसशास्त्र या विषयावरील 30 प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बघा, टी-ई-टी पेपर 1 आणि पेपर 2 करता आजचं हे सेशन खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आजच्या या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र. प्रश्न काय आहे बघा. वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळून घेण्याची क्षमता म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना यांनी मांडली. ओके. पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळून घेण्याची क्षमता म्हणजेच काय, तर भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके. बघा, कुंट, डॅनियल गोलमन, अल्फ्रेड पिने की टर्मन. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे की डॅनियल गोलमन हे जे शास्त्रज्ञ आहेत यांनी काय तर भावनिक बुद्धिमत्तेची ही जी संकल्पना आहे, ओके, भावनिक बुद्धिमत्ता, तर भावनिक बुद्धिमत्तेसंदर्भात ही संकल्पना जी आहे यांनी मांडलेली आहे. ओके. कोणी? डॅनियल गोलमन यांनी. बघा, डॅनियल गोलमन काय म्हटलं यांनी, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर बघा, शैक्षणिक बुद्धिमत्तेबरोबर अशी एक शक्ती असते जीची आवश्यकता आपल्याला विकास करण्यासाठी असते. ती शक्ती म्हणजेच काय, भावनिक बुद्धिमत्ता. डॅनियल गोलमन यांनी 1940 पासून जवळपास 20 वर्ष जे आहे विद्यार्थ्यांवरती संशोधन केले आणि त्या संशोधनातून त्यांना असं जाणून आलं की जास्त बुद्ध्यांक असलेले विद्यार्थी हे जीवनात यशस्वी झाले नाहीत. ओके. जास्त बुद्ध्यांक असणारे विद्यार्थी जे आहे जीवनात काय यशस्वी हे झाले नाहीत. आता मग यशस्वी झाले कोणते, तर फक्त बुद्ध्यांक जास्त असणंच हा एवढाच घटक यशस्वी होण्याकरता आवश्यक आहे का, नाही. तर यासोबतच काय, तर व्यक्तीच्या बुद्धीस काय त्या ठिकाणी भावनिक जोड देखील मिळाली पाहिजे. ओके. काय आहे, बुद्ध्यांक तर आहेच, ओके, व्यक्तीपाशी बुद्धी तर आहेच, सोबतच त्यास काय तर भावनिक जोड देखील मिळाली पाहिजे. ओके. मग त्यावेळी काय, तर यशस्वीरित्या जीवन व्यक्ती हे आपले त्या ठिकाणी जगू शकतो, असं त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ओके. बघा, पर्याय क्रमांक 2 डॅनियल गोलमन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, हा प्रश्न टी-ई-टी 2018 मध्ये विचारण्यात आला होता. ओके. टी-ई-टी 2018 मध्ये हा प्रश्न जो आहे विचारण्यात आलेला होता. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, हे सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पेपरमध्ये विचारलेलेच प्रश्न आहेत. ओके. चला बघा, ज्ञानरचनावादी ही प्रक्रिया पंच जी आहे, पंच ई द्वारे स्पष्ट केली जाते. आता या जागेतील बघा पंच ई म्हटलेला आहे. ओके. काय म्हटलेलं आहे, पंच ई. तर यामधील आपल्याला आता हा संकल्पना जी आहे योग्य क्रम लावायचा आहे याचा. बघा, पर्याय एक्सप्लोर, इंगेज, एक्सप्लेन, इलॅबरेट आणि इव्हॅल्युएट. तर विद्यार्थी मित्रो, यापैकी मी तुम्हाला डायरेक्टली ॲन्सर सांगून देतो. तर या पंच ईचं काय आहे, आपण हे नोट डाऊन करून ठेवा. याचं होतं इंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबरेट अँड इव्हॅल्युएट. ओके. फर्स्ट काय असणार आहे, इंगेज. सगळ्यात प्रथम काय, तर या ठिकाणी इंगेज असणार आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबरेट अँड इव्हॅल्युएट, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, नवीन मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार क्रमान्वित अध्यापन पद्धती तयार झाली आणि यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे, अयोग्य विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. पर्याय बघा, सुयोग्य चेतकांच्याद्वारे निश्चित दिशेने विशिष्ट प्रकारचे प्रतिचार क्रमाक्रमाने घडवून आणणे. 2 समाधानामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते. 3 स्किनर या मानसशास्त्रज्ञाने शिकण्यासंबंधी प्रबलीकरण उत्पत्ती मांडली. आणि 4 शिकणे म्हणजे वर्तनात अपेक्षित बदल होय. हे या ठिकाणी अगदी योग्य आहे. शिकणे म्हणजे काय, वर्तनात योग्य बदल होय. स्किनर या मानसशास्त्रज्ञाने प्रबलीकरणाची उत्पत्ती मांडली, हे देखील बरोबर आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रो, यापैकी चुकीचं विधान काय आहे, चुकीचं विधान काय आहे, तर या ठिकाणी समाधानामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते. नाही, प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते का, थांबत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान
जे आहे राष्ट्रीय आराखडा 2005 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी एक आहे. बघा काय आहे या ठिकाणी, कोणतं विधान असणार आहे विद्यार्थी मित्र? बघा, शिक्षण हे पाठ्यपुस्तक केंद्रित असावे, रॉंग. परीक्षा या तटस्थ पद्धतीने घ्याव्यात, हे देखील नाही. शिक्षणात घोकमपट्टीवर भर द्यावा, हे देखील नाही. तर याच्यामध्ये फक्त एकच बरोबर आहे, ते म्हणजे ज्ञान शाळेबाहेर जगाशी जोडावे. ओके, ज्ञान जे आहे, ओके, आपलं ज्ञान जे आहे, ओके, ज्ञान हे जे शाळेबाहेरील जग आहे, ज्ञान हे शाळेबाहेरील, ओके, जे जग आहे ते त्याच्याशी जोडावे असं यामध्ये सांगलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, उद्गामी विचार प्रतिमान, ओके, उद्गामी विचार प्रतिमान हे डॅश डॅश यांच्या संशोधनावर आधारलेले आहेत. ओके, बघा, अध्यापनाची प्रतिमाने, ओके, अध्यापनाची प्रतिमाने या घटकावर हा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय बघा, 1 रिचर्ड सचमन, 2 हिल्डा टाबा, 3 कार्ल रॉजर्स आणि 4 डेव्हिड हंट. ओके, तर उद्गामी प्रतिमान विचार, ओके, उद्गामी विचार हे जे प्रतिमान आहे हे कोणासंबंधी आहे बरं? उद्गामी विचार. तर विद्यार्थी मित्र, उद्गामी विचार हे जे प्रतिमान आहे हे कोणासंबंधी येतं? तर हे तर हिल्डा टाबा. ओके, पर्याय क्रमांक 2 हिल्डा टाबा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, प्रतिमानाचे जनक म्हणून कोण होतं? ओके, जी प्रतिमाने आहेत, ओके, प्रतिमाने, अध्यापनाची प्रतिमाने, तर याची जनक म्हणून 2 व्यक्ती ओळखल्या जाते. कोण? एक आहे जॉस ब्रुईस. ओके, कोण आहे? जॉस ब्रुईस. ओके, आणि दुसरं मार्शफिल. जॉर्ज ब्रुईस आणि मार्शफिल यांना काय? प्रतिमानाचे जनक, अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक असे म्हटल्या जाते. आता ही जी आपल्याला विविध प्रतिमाने दिलेली आहेत, ही प्रतिमाने आपण या ठिकाणी समजून घेऊया. ओके, ही प्रतिमाने रिचर्ड सचमन जे आहेत, रिचर्ड सचमन. ओके, मग आता रिचर्ड सचमन यांनी कोणतं प्रतिमान मांडलेलं आहे बरं? रिचर्ड सचमन यांनी कोणतं प्रतिमान मांडलेलं आहे? तर बघा, त्यांनी पृच्छा प्रतिमान मांडलेलं आहे. ओके, कोणतं? पृच्छा प्रतिमान रिचर्ड सचमन यांनी मांडलेलं आहे. त्यानंतर हिल्डा टाबा, ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न होता, यांचं कोणतं आहे? उद्गामी विचार. हिल्डा टाबा कोणता आहे? उद्गामी विचार. कार्ल रॉजर्स जे आहेत, कार्ल रॉजर्स यांचं अनिर्देशित अध्यापन प्रतिमान. ओके, कोणतं आहे यांचं? अनिर्देशित अध्यापन प्रतिमान. अनिर्देशित अध्यापन प्रतिमान आहे यांचं. आणि डेव्हिड हंट जे आहेत, डेव्हिड हंट यांचं संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान. ओके, कोणतं आहे? संकल्पनात्मक प्रणाली प्रतिमान. आता अध्यापनाची जी प्रतिमाने आहेत, ओके, अध्यापनाची प्रतिमाने किती आहेत? ओके, एकूण काय आहेत अध्यापनाची प्रतिमाने? एकूण किती प्रतिमाने आहेत? तर अध्यापनाची एकूण 22 प्रतिमाने आहेत. किती? 22. ओके, अध्यापनाची एकूण 22 प्रतिमाने आहेत. बघा विद्यार्थी मित्रो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, ओके, कशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रश्न घेत आहोत, पद्धतीचे आहेत हे सर्व जे आहेत विद्यार्थी मित्रो, हे यापूर्वी TET परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. ओके, आता यापूर्वी हे काय TET परीक्षेमध्ये हे सर्व विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि 100% हेच प्रश्न या ठिकाणी काय होणार आहेत? तर हे प्रश्न रिपीट होणार आहेत. काय होणार आहेत? रिपीट होणार आहेत परीक्षेमध्ये. बघा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे विद्यार्थी मित्रो, जर प्रश्न आवडत असल्यास, ओके, स्पष्टीकरण आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि याची PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याच्यावरती तुम्हाला संपूर्ण डेटा जो आहे फ्रीमध्ये PDF स्वरूपामध्ये अवेलेबल करून देण्यात आलेला आहे आणि त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला, क्लिअर आहे सर्वांना? बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र. उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक स्तरातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न कोणी केला? ओके, डॉक्टर ब्लूम, नावी दांडेकर, ओके, वाना दांडेकर, डॉक्टर दवे आणि स्किनर. तर विद्यार्थी मित्रो,
पर्याय क्रमांक 3 डॉक्टर दवे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. डॉक्टर दवे जे आहेत यांनी उद्दिष्टांच्या काय तर श्रेणीबद्ध वर्गीकरण केलं. ओके. श्रेणीबद्ध वर्गीकरण जो घटक आहे यामध्ये स्तर निश्चित केला. ओके. कोणता? क्रियात्मक स्तर जो आहे तो यांनी निश्चित करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पुढचा प्रश्न बघा. अध्यापनासंबंधी असलेल्या विविध तत्वांमधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही? बघा, आताच आपल्याला काय म्हटलं या ठिकाणी एक प्रश्न आला होता तो म्हणजे क्रियाशीलता तत्वासंबंधीच होता. ओके. डॉक्टर दवे त्याचं उत्तर होतं. आता या ठिकाणी आपल्याला कोणती पद्धती त्या संबंधीच नाही असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. मग कोणती पद्धती नाही आहे बरं त्या संबंधी? बघा, प्रोजेक्ट पद्धती, डाल्टन पद्धती, बालोद्यान पद्धती की बुद्धिमंथन पद्धती? तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक 4 बुद्धिमंथन पद्धती हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. बघा, जी क्रियाशीलता तत्व आहेत, ओके, क्रियाशीलता तत्व जे आहेत तर या क्रियाशीलता तत्वामध्ये प्रोजेक्ट पद्धती येतात. ओके. प्रोजेक्ट पद्धती, डाल्टन पद्धती आणि बालोद्यान पद्धती हे सर्व पद्धती ज्या आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. फक्त बुद्धिमंथन पद्धती यामध्ये येत नाही. ओके. चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा. श्रेणीबद्ध अध्ययन पद्धती. ओके. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक डॅश डॅश यांना मानले जाते. ओके. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक कोण आहे? वॅटसन, लेविन, टॉलमन की गॅग्ने? विद्यार्थी मित्रो, श्रेणीबद्ध अध्ययन पद्धतीचा जनक आहे गॅग्ने. ओके. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ. ओके. प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो. व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या दृष्टिकोनातून मांडला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तींची वर्तनाची गोळाबेरीज. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली? नॉर्मन एल्मन, ए. टॅक्सलर, ऑलपोर्ट, जी.डब्ल्यू. आणि जी.ए. किंबल. तर विद्यार्थी मित्रो, ए. टॅक्सलर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ए. टॅक्सलर काय म्हणतात की व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ काय आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडला आहे. त्यांनी काय म्हटलं आहे की व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तींच्या वर्तनाची गोळाबेरीज. ओके. सामाजिक प्रसंगात व्यक्ती कशा पद्धतीने वागतो या सर्वांची गोळाबेरीज कर म्हणजेच काय तर व्यक्तिमत्व होय, असं ए. टॅक्सलर यांनी म्हटलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. 1969 मध्ये अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीने अध्ययन अकार्यक्षमतेसंदर्भात एक व्याख्या तयार केली. त्यानुसार पुढीलपैकी कोणती त्रुटी ही अध्ययन अकार्यक्षम मुलामध्ये आढळून येते? ओके. येत नाही. बघा, प्रश्न हा संपूर्ण वाचणे गरजेचं आहे. बघा, या मुलांमध्ये मूलभूत मानसिक प्रक्रियेमध्ये काही त्रुटी असतात. या त्रुटी शारीरिक विकार निर्माण झालेल्या असतात. या त्रुटी गणित कौशल्यामध्ये दिसून येतात. दूरदृष्टी, कर्णदोष, मानसिक असंतुलन असणाऱ्या मुलांचा यामध्ये समावेश होत नाही. तर बघा, कोणते घटक आहे त्याच्यामध्ये? कोणत्या याचा समावेश होणार नाही विद्यार्थी मित्रो? बघा, या त्रुटी शारीरिक विकासाने निर्माण झालेल्या असतात. या शारीरिक विकासाने निर्माण झालेल्या असतात का? नाही. ओके. या त्रुटी शारीरिक विकासाच्या आहेत का? नाही. बघा, यामध्ये काय म्हटलेलं आहे आपण विद्यार्थी मित्रो, जे आहे अध्ययन अकार्यक्षमते संदर्भात व्याख्या केली आणि अकार्यक्षम मुलामध्ये आढळत नाही म्हटलेलं आहे. ओके. आढळत नाही. यानंतर पुढचा प्रश्न बघा. अभिजात अभिसंधान. ओके. अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता डॅश डॅश हा आहे. पर्याय बघा. स्पियरमन, थॉर्नडाईक, पॅव्लॉन आणि स्किनर. तर अभिजात अभिसंधान या उपपत्तीचा पुरस्कर्ता कोण आहे? तर तो आहे पॅव्लॉन. ओके. पर्याय क्रमांक 3 पॅव्लॉन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. पॅव्लॉन जो आहे विद्यार्थी मित्र, तर पॅव्लॉन संदर्भात एक वाक्य आपल्याला समजून घ्यायचं आहे. पॅव्लॉनने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता बरं? पॅव्लॉनने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता? तर पॅव्लॉनने कुत्र्यावरती प्रयोग केला होता. ओके. थॉर्नडाईक याने
मांजर या प्राण्यावर प्रयोग केला होता. आणि स्किनर जो आहे याने कबूतर. ओके. स्किनरने कशावर प्रयोग केला होता? स्किनरने कबुतरावर प्रयोग केला होता. ओके. बघा आता या ठिकाणी आपल्याला यांच्या उपपत्त्या सांगितलेल्या आहेत. काय सांगितलेलं आहे आपल्याला यांच्या उपपत्त्या. मग आता याच्यामध्ये अभिजात अभिसंधान उपपत्ती म्हटलेली आहे. ओके. अभिजात अभिसंधान उपपत्ती म्हटलेलं आहे. यामध्ये आता प्रत्येक ठिकाणी येतं. हे सर्व काय? अध्ययनाच्या उपपत्त्या. या सर्व काय येतात? अध्ययनाच्या उपपत्त्या. ओके. बघा पॅव्लॉनचं आपण बघितलं, ज्याच्यावरती आपल्याला प्रश्नच होता हा. तर पॅव्लॉन संदर्भात काय? तर पॅव्लॉनचं आहे अभिजात अभिसंधान. पॅव्लॉनची उत्पत्ती कोणती येतं? अभिजात अभिसंधान. ओके. पॅव्लॉनची. त्यानंतर थॉर्नडाईक जो होता, ज्याची मांजर होती थॉर्नडाईक. ओके. बघा थॉर्नडाईकची मांजर आणि स्किनरचं कबूतर. स्किनरचं होतं साधक अभिसंधान. काय होतं स्किनरचं? साधक अभिसंधान. स्किनरची उपपत्ती कोणती आहे? तर साधक अभिसंधान ही स्किनरची उपपत्ती आहे. आणि थॉर्नडाईक ज्या कोणत्या प्रयोग केला? मांजरीवरती थॉर्नडाईकने प्रयोग केला होता. तर त्यास काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रो? याला प्रयत्न प्रमाद पद्धती म्हणतात. ओके. काय? प्रयत्न प्रमाद पद्धती थॉर्नडाईकची. ओके. क्लिअर आहे सर्वांना? थॉर्नडाईकची कोणती होती? तर प्रयत्न प्रमाद. प्रयत्न प्रमाद उपपत्ती. ओके. चला या पद्धतीच्या ज्या आहेत उपपत्त्या यामध्ये होत्या विद्यार्थी मित्र. आता अध्ययन उपपत्त्याचे वर्गीकरण हे आहे साहचर्यवादी, ज्ञानात्मक आणि आधुनिक उपपत्ती, असं 3 घटकामध्ये जे आहे वर्गीकरण करण्यात आलेलं होतं. ओके. होप सर्वांना या ठिकाणी ही माहिती जी आहे ही समजली असेल. बघा विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि दररोज TET प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कसं पद्धतीने करायचं आहे बघा. सर्वप्रथम जे आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच ह्याच्या साईडला बेल आयकॉन दिसते, याला देखील प्रेस करायचं आहे आणि या ठिकाणी सेटिंग जी आहे ती ऑल करायची आहे. ओके. ऑल याकरता की येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. आणि या ठिकाणी PDFs डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रो, या पद्धतीच्या PDF नोट्स ज्या आहेत या आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ठेवलेल्या आहेत. ओके. या नोट्स जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. ओके. ही नोट्स डाउनलोड करण्याकरता काय करायचं आहे? तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. या पद्धतीनं अगदी स्पष्टीकरणासह, बघा जसं की हा प्रश्न आपल्याला दिसतोय, याचं आपण स्पष्टीकरण घेतलेलं आहे. स्पष्टीकरणासोबतच याचं पूर्ण विश्लेषण आपण ठेवलेलं आहे. तर हे सर्व तुम्हाला जे आहे फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळते. याकरता तुम्हाला सर्वप्रथम आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, व्हिडिओला लाईक करावं लागेल आणि आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. तिथं तुम्हाला ही PDF जी आहे ती मिळून जाईल. यानंतर आपला पुढचा प्रश्न बघा. अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे. याला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? ओके. चुकीचं विधान या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. मग कोणतं विधान या ठिकाणी अयोग्य आहे बरं? अध्यापन म्हणजे खरे शिक्षण, अध्ययन हे खरे शिक्षण, अध्यापन ही सापेक्ष आहे आणि अध्ययन क्रिया ही अंशी स्वयंप्रवृत्त असते. तर काय असणार आहे विद्यार्थी प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रो? तर बघा या ठिकाणी काय असणार आहे हे आपल्याला ओळखून घ्यायचं आहे. ओके. काय आहे मग महत्त्व असताना यापैकी अयोग्य विधान कोणतं आहे? अयोग्य विधान आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके. चला तर बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी अयोग्य विधान म्हटलं आहे अध्यापन म्हणजे खरं शिक्षण आहे का, की अध्ययन म्हणजे खरं शिक्षण आहे? तर विद्यार्थी मित्रो, अध्ययन म्हणजे खरं शिक्षण, शिकणे म्हणजे काय या ठिकाणी खरं शिक्षण आहे. ओके. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा. अध्ययन. ओके. अध्ययन हे सक्तीचे कधीच होत नसते. अध्ययनासाठी सज्जतेबरोबर अभिरुची, गरज आणि अभिवृत्ती या शक्तींचीही मदत असते आणि हे जरुरीचे असते, असे मत डॅश या मानसशास्त्रज्ञांनी मांडले आहे. स्पियरमन, थॉर्नडाईक, जेम्स रॉस की जीन पियाजे? तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी जेम्स रॉस. ओके. जेम्स रॉस या मानसशास्त्रज्ञाने या ठिकाणी हे म्हटलेलं आहे की अध्यापन हे सक्तीने कधीच होत नसतं. त्यासोबतच काय काय लागते, त्याला कशाची आवश्यकता असते अध्ययनाला? तर त्याची अभिरुची, त्याबद्दल आवड विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे, त्याची गरज विद्यार्थ्यांना वाटली पाहिजे
आणि त्याची अभिवृत्ती त्याला समजली पाहिजे. ओके, तरच काय, तर या ठिकाणी हे महत्त्वपूर्ण ठरेल. ओके, जेम्स रॉस हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा. ओके, वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा. तर बघा, प्रेरणेसंदर्भात प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रेरणेचा जो आहे, या प्रेरणा चक्रातील जो घटक आहे, या घटकाचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. ओके, बघा, प्रेरणा, अस्वस्थता, प्रयत्न आणि समतोल समाधान. अस्वस्थता, प्रेरणा, प्रयत्न, समतोल की काय? तर बघा, या ठिकाणी याचा जो क्रम आहे विद्यार्थी मित्र, हा कशा पद्धतीने असणार होता. तर या संदर्भात जे घटक होते, तर हा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हा प्रश्न रद्द केला होता. ओके, विविध आक्षेप या प्रश्नावरती आले होते, त्यामुळे हा प्रश्न रद्द करण्यात आलेला होता. ओके, बघा, पण आपण जर बघतो म्हटलं तर सगळ्यात पहिले आपल्याला प्रेरणेची गरज असते. काय असते? प्रेरणा. ओके, प्रेरणा चक्रात काय, सगळ्यात पहिली प्रेरणा त्या ठिकाणी आवश्यक आहे. किंवा असं जरी म्हटलं तर यामध्ये अस्वस्थता वाटणे, प्रेरणेने प्रयत्न करणे आणि समतोल साधणे हे देखील येतं. यापैकी काय, तर या दोन घटकासंदर्भात कन्फ्युजन असल्यामुळे हा प्रश्न जो आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने रद्द केला होता. यानंतर पुढचा प्रश्न बघा. 5वीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज 180 अंश असते हे शिकण्यासाठी फळ्यावर विविध त्रिकोण काढून प्रत्येक कोनाचे कोन जे आहे मोजून कोनांची बेरीज करणे व निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी यासाठी खालीलपैकी कोणती अध्यापन सूत्रे उपयोगी ठरतात, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. बघा, मूर्ताकडून अमूर्ताकडे, अवघडाकडून सोप्याकडे, सामान्याकडून विशेषाकडे की विशेषाकडून सामान्याकडे. बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपण काय या ठिकाणी काय जाणार, विशेषाकडून सामान्याकडे जाणार. ओके, बघा, त्रिकोण जो आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज ही किती, 180 अंश असते हे सांगायचं आहे. याकरता काय, फळ्यावर विविध त्रिकोण काढायचे. ओके, आणि त्रिकोणाच्या कोन मोजून त्याची बेरीज करायची, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, चला बघा, किती असते, 180 अंश, म्हणजे हा कोण किती अंशाचा झाला, 60 अंश, 60 अंश आणि 60 अंश. बघा, याच्या तिन्ही कोन जे आहे, या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज ही किती होणार, 60 अधिक 60 अधिक 60. या पद्धतीनं 0 साइन 18 180 अंश आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, विशेषाकडून सामान्याकडे या पद्धतीनं हा आहे. यानंतर हा प्रश्न बघा, हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो, हा आपण IMP कॅटेगरीमध्ये टाकूया. ओके, हा प्रश्न जो आहे परीक्षेमध्ये 100% या घटकावरती प्रश्न बघतो. या पद्धतीचे प्रश्न आपल्याला TET परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2, ओके, पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपरमध्ये आपल्याला 100% प्रश्न दिसतात. बघा, प्रश्न काय, ऑफिसमध्ये अमोलवर बॉस खूप रागावला, त्याचा अपमान केला. अमोलला बॉसचा खूप राग आला आणि त्याने घरी आल्यावर तो राग बायको व मुलांवर काढला. हे उदाहरण डॅश डॅश या संरक्षण यंत्रणेचे आहे. बघा, संरक्षण यंत्रणा हा घटक जो आहे 100% याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके, संरक्षण यंत्रणा. मग कोणत्या पद्धतीची संरक्षण यंत्रणा झाली विद्यार्थी मित्र, बघा, राग एकीकडे. ओके, बघा, या ठिकाणी जो आहे बघा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे करूया. बघा, या व्यक्तीचा राग, या व्यक्तीने या व्यक्तीवर राग केला, या व्यक्तीला या व्यक्तीचा राग आला, पण राग इथं न जाता हा राग घरी आल्यावर इकडं विस्थापित झाला. ओके, त्याच्या मुला आणि बायकोवरती हा राग जो आहे हा विस्थापित झाला, म्हणजे इकडला राग इकडं ट्रान्सफर झाला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 विस्थापन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. काय असणार आहे, विस्थापन. ओके, एका गोष्टीचा राग दुसऱ्या गोष्टीवर निघाला, ओके, त्याला विस्थापन असं म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकाच्या वाढीसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. वाढ ही शारीरिक बाबीशी संबंधित आहे, वाढ ही गुणात्मक बाब आहे, वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते, किंवा वाढीमध्ये समतोलपणाची अपेक्षा गृहीत धरली जात नाही. ओके, तर बघा, वाढ ही गुणात्मक बाब आहे. ओके, वाढ ही गुणात्मक आहे का, वाढ ही गुणात्मक बाब असणार आहे का, नाही. ओके, वाढ काय आहे, ही शारीरिक बाबीशी संबंधित आहे. ओके,
शारीरिक आहे. ओके, गुणात्मक असेल का मग ही? नाही, तर ही विकासात्मक. ओके, कोणती? विकासात्मक बाब आहे. ओके, बघा गुणात्मक आणि विकासात्मक असे प्रकार पडतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा, हॉवर्ड गार्डनर यांच्या मते व्यक्तींमध्ये 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच कार्यरत असतो. प्रत्येकामध्ये या क्षमतेचे प्रमाण सारखेच नसते. खालीलपैकी कोणत्या बौद्धिक क्षमताच्या संचाच्या सहाय्याने व्यक्ती दैनंदिन जीवनात अत्यंत आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने, समाधानाने व यशस्वीरित्या जीवन व्यतीत करतात? बघा, अंतर्गत बुद्धिमत्ता, शाब्दिक बुद्धिमत्ता, तार्किक गणितीय बुद्धिमत्ता आणि आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता. बघा विद्यार्थी मित्रो, याच स्वरूपाचे लेंदी प्रश्न आपल्याला जे आहेत हे विचारले जात असतात. ओके, बघा तर काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? तर विद्यार्थी मित्रो, या प्रश्नाचं उत्तर आहे तर व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. ओके, काय आहे? व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, हृदयाची आंतररचना दाखवणारी व कार्य करणारी आकृती पाहून विविध भागांना योग्य नाव देणे, विविध भागांचे कार्य सांगणे, प्रसंगी आकृतीतील चूक शोधणे आणि विद्यार्थ्यांना निरीक्षण करून काही अनुमान काढता येणे हे खालीलपैकी कोणत्या प्रश्न प्रकाराचे उद्दिष्ट आहे? बघा, पूर्ती प्रश्न, निबंध वजा प्रश्न, अर्थाविष्कार करणारे प्रश्न की वस्तुनिष्ठ प्रश्न. तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक 3. ओके, या ठिकाणी काय असणार आहे? ऑप्शन्स खालीवरती झालेले आहेत. ओके, पर्याय क्रमांक 3 अर्थाविष्कार करणारे प्रश्न. ओके, काय असणार आहे? अर्थाविष्कार करणारे प्रश्न हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघताय आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि या प्रश्नांची जर तुम्हाला PDF हवी असेल तर कमेंटमध्ये मला या ठिकाणी PDF म्हणून टाईप करायचं आहे. तुम्हाला जे आहे मी या ठिकाणी लिंक सेंड करून देईल किंवा डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, तिथून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, पियाजेच्या मते कौमार्यावस्था म्हणजे बालकाचा प्रौढ समाजामध्ये समावेश होय. ओके, कौमार्यावस्था म्हणजे बालकाचा प्रौढ समाजामध्ये समावेश होय. आता खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कौमार्यावस्थेचे वैशिष्ट्य नाही? ओके, असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, कौमार्यावस्था हा संक्रमणाचा कालखंड आहे, कौमार्यावस्था हा बदलाचा कालखंड आहे, कौमार्यावस्था हा वास्तविकतेचा कालखंड आहे आणि कौमार्यावस्था हे समस्या वय आहे. तर काय असणार आहे विद्यार्थी मित्र इथे? तर कौमार्यावस्था जो आहे हा या ठिकाणी काय वास्तवाचा कालखंड आहे का? हे वैशिष्ट्य आहे का याचं? नाही. ओके, हे याचं वैशिष्ट्य नाही. कौमार्यावस्था हा संक्रमणाचा कालखंड आहे, कौमार्यावस्था हा बदलाचा कालखंड आहे आणि हे समस्या असणारं वय आहे. ओके, विविध समस्या यामध्ये जाणवत असतात. ओके, चला बघा, अशा पद्धतीने आपण खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस केले. महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रो. होप सर्वांना आजचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंट देखील करायची आहे. आणि दररोज TETचे प्रश्न आपण आपल्या चॅनलवरती घेणार आहोत. तर व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास सोबतच काय करायचं आहे, सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे TET संदर्भात आपण जे पुढील व्हिडिओ घेणार आहोत ते व्हिडिओ देखील तुम्हाला बघायला मिळतील. आणि सोबतच जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल तर ही PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा मला कॉमेंटमध्ये PDF म्हणून सेंड करायचं आहे, मी त्या ठिकाणी तुम्हाला लिंक सेंड करून देईल. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.